माझं नाव अक्षय दादाराव काळे. मी नांदगाव पेठ MIDC मध्ये VHM इंडस्ट्रीमध्ये काम करतो. गेल्या 7 वर्षापासून आमच्या इथं पेमेंटही वाढलेलं 3 वर्षापासून आमच्या इथं पेमेंट वाढलं गेलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आमचं 3 वर्षाचा PF अजूनही बाकी आहे आणि त्यानं काहीतरी महिने टाकलेले आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी का काय ते 10 तारखेच्या आतमध्ये आम्हाला आमचं पेमेंट पाहिजे प्रत्येक महिन्याले. याच्या व्यतिरिक्त आमच्या मूलभूत गरजा, ॲम्ब्युलन्स नाही आहे कंपनीमध्ये आणि कॅन्टीन कुत्रेसोबत आम्ही खाऊन राहिलो. व्हिडिओ आहेत आमच्याजवळ अजूनही तेवाले. त्याच्यानंतर स्टाफवाल्याचे पेमेंट वाढले. हे म्हणते NCLTमध्ये कंपनी आहे, स्टाफवाल्याचे पेमेंट वाढले आणि आमच्या वर्कर लोकांचे पेमेंट वाढले गेले नाही अजून. बाकी अजून काय संप 27 तारखेपासून आमचा संप सुरू आहे आणि अजूनही कोणता निर्णय लागला नाही आहे. आणि ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हा संप अजूनही पुढे सुरू राहील. आणि दुसरी एक गोष्ट, जर का हा संप पूर्ण म्हणजे येईन जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही आम्ही काय करण याचा अंदाज नाही. कारण आमचं करिअर पूर्ण खराब झाला याच्यात. 7 वर्षापासून 13,000 मध्ये आम्ही काम करत आहे. आयुक्तालयात आम्ही आलो, त्यानं अजून आम्हाला ठोकतो काय निर्णय दिला नाही. पण आम्ही ठोकते काय पूर्णपणे बोलून गेलो आहे त्याच्यासोबत की बा जर कंपनी जर आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर आम्ही ते पूर्ण हिशोब आमचा करून द्या कंपनीनं, नाही तर मग खतम. आम्हाला वेळोवेळी फसवते म्हणा. आणि वेळोवेळी तर फसूनच राहिली आपल्याला कंपनी.